नमस्कार, माझं नाव रेश्मा आहे. तसं तर माझं लग्नसुद्धा झालं आहे. पण मी माझ्या नवऱ्यासोबत राहत नाही. कारण वर्षभरापूर्वीच आमचा घटस्फोट झाला आहे. नवरा माझ्यावर सारखा संशय घ्यायचा आणि माझ्याजवळ ₹1 ठेवत नव्हता. आणि म्हणूनच आमच्यामध्ये खूप भांडणं व्हायची. भांडणाला कंटाळून शेवटी आम्ही वेगळंच झालोच. तसंही तो मला खूप मारहाण करत असायचा. माझ्या पप्पांकडे खूप सारी प्रॉपर्टी होती आणि म्हणूनच तो आमच्या लग्नाला तयार झाला होता. तसेही त्याला माझ्यामध्ये काडीचाही इंटरेस्ट नव्हताच. पण काही कारणामुळे माझ्या बाबांचे काही दिवसांनी निधन झाले आणि तेव्हापासून माझ्या नवऱ्याने मला खूप त्रास द्यायला सुरुवात केली होती. माझी आई तर लहान असतानाच मला सोडून गेली होती. माझा सगळा सांभाळ माझ्या बाबांनी एकट्यानेच केला होता. मी बाबांची एकुलती एक लाडकी मुलगी. पण बाबांना तरी काय माहीत होतं, की माझ्या नशिबात पुढे असं काहीतरी लिहिलेलं असणार म्हणून. बाबा गेल्यानंतर माझे खूप हाल झाले आणि अजूनही मी ते भोगतच आहे. खरं तर माझ्या जवळचं असं म्हणायला माझं कोणीच नाही. आहे ती फक्त आणि फक्त माझी आजी, म्हणजे माझ्या पप्पांची आई. तिचंही आता वय झालंय. तिला आता जास्त काम होत नाही. ती अगोदर माझ्यासोबतच राहत होती. मी तिला शहरामध्ये घेऊन आले होते. तिला गावाकडेच राहायची सवय आहे आणि ती फक्त महिनाभरातच माझ्याकडे राहिली आणि त्यानंतर ती गावी निघून गेली. बरेच दिवस झाले मी आजीला भेटलेच नव्हते आणि त्यामुळेच मला तिला भेटण्याची खूप इच्छा होत होती आणि मला तिला भेटायचं होतं. गावाकडे आमचं तर घर आहे, पण आता बाबा नाहीत. त्यात माझा घटस्फोट पण झाला आणि त्यामुळे आता घर चालवायला पैसे तर लागतीलच ना. आणि त्यामुळेच मी शहरामध्ये आले होते आणि एका ठिकाणी मी इंटरव्ह्यूसुद्धा दिला आहे आणि नशिबाने मला तिथे जॉबसुद्धा लागला आणि त्यामुळेच मी ते एकटीच राहते. शहरामध्ये स्वतःचे घर घ्यायचं म्हणजे खूप सारा पैसा लागतो. खूप सारी मेहनत पण करावी लागते त्यासाठी आणि तितका माझ्याकडे अवेलेबल पण नाही आणि म्हणूनच मी किरायाच्या घरात राहते. पण बरेच दिवस झाले मी आजीला भेटलेच नाही. त्यामुळेच मी सुट्टी काढून गावी निघाले आहे. केवळ आजीला भेटण्यासाठीच आणि या प्रवासात माझं आयुष्य इतकं बदलून जाईल याचा मी कधीच विचारसुद्धा केला नव्हता. रात्री 10ची गाडी होती मला. मी त्या दिवशी ऑफिसचे सगळं काम करून घरी आले होते आणि माझं जेवण करून बसस्टँडवर जायला निघाले होते. 10ची गाडी जवळपास 11 वाजायच्या आसपास आली आणि त्यामुळे माझी खूपच जास्त चिडचिड पण झाली होती. पण मी कसंबसं स्वतःचा राग शांत करत होते. आता एकटीला राहायची इतकी सवय झाली होती, की कधी काय करायचं आणि कधी कसं राहायचं या सगळ्या गोष्टीत मला आता सवय झाली होती. कारण की माझी समजूत काढणारं असं माझ्याजवळ स्वतःचं म्हणून कोणीच नव्हतं. आणि फायनली मी गाडीमध्ये बसले. मी बसायच्या आधीच खिडकीजवळच तिथे अगोदरच कोणीतरी बसलेलं होतं. त्याचं वय हे जवळपास 25 ते 26 वर्ष असेलच. पण गाडी पूर्णपणे भरलेली होती. दुसरीकडे तर कुठेच जागा नव्हती. त्यामुळे जी जागा शिल्लक होती, मला तिथेच त्याच्याच बाजूला बसावं लागलं. मी सीटवर बसताक्षणीच त्या मुलाने माझ्याकडे वळून पाहिलं. त्याचा स्वभाव खूपच फ्रेंडली होता. त्याने मला डायरेक्ट माझं नाव विचारलं. खूपच असा कूल टाइप होता तो मुलगा. मला वाटलं अनोळखी व्यक्ती असं कसं नाव विचारू शकते म्हणून. आमची तर ओळखसुद्धा नव्हती. म्हणून मी काहीच बोलले नाही. शांत बसले होते. थोडा वेळ त्या मुलाने सुद्धा माझ्याकडे लक्ष दिलं नाही. पण जेव्हा रात्री 12 वाजता गाडी जेवण्यासाठी धाब्यावर थांबली, तेव्हा मला थोडीशी झोप लागलीच होती आणि त्याला खाली उतरायचं होतं. पण मी बसल्यामुळे त्याला त्या जागेवरून उठताच येत नव्हतं आणि म्हणूनच त्याने मला आवाज दिला. त्याला माझं नाव माहीत नव्हतं. पण तो मला, "हॅलो, हाय, उठा, मला बाहेर जायचं आहे." असं करत होता. आणि आता बाकी लोकसुद्धा गाडीतून उतरतच होते. त्यामुळे त्या आवाजाने मला थोडीशी जाग आली आणि मी उठले. मग तो मुलगासुद्धा खाली जाण्यासाठी उतरला आणि खिडकीतून त्याने मला विचारलं, "तुम्हाला काही हवं आहे का? का तुम्हाला काही?" मग मी त्याला रागातच बोलले, "हे बघा, मला जे हवं आहे ते मी घेईनच. तुम्ही द्यायची काहीच गरज नाही." पण तरीसुद्धा माझ्या बोलण्याने त्याला फरक पडला नाही. त्याने एक पाण्याची बॉटल आणि सुकी भेळ माझ्यासाठी आणली होती. मी रागातच होते. पण अचानकच माझ्या मनामध्ये त्या मुलाबद्दल एक अ, अशी भावना निर्माण झाली. मला माझा भूतकाळ आठवला. मला कधीच माझ्या नवऱ्याने इतकं प्रेमाने काहीच आणून दिलं नाही. तितका हा अनोळखी व्यक्ती माझ्यासाठी करत होता. हे सगळं काही माझ्या डोक्यामध्ये चालू होतं. आता
प्रवास करत असताना मलाच राहवलं नाही. मीच त्याला विचारलं, "काय नाव रे तुझं? कुठून आला आहेस? आणि कुठे चालला आहेस तू समोर? आणि काय करतोस?" सगळं काही मी त्याला विचारू लागले होते. तो तर आधीच मोकळ्या स्वभावाचा होताच आणि त्यामुळे माझ्या प्रश्नाची उत्तरे अशी पटापट देऊ लागला होता. मला म्हणाला, "माझं नाव निशांत आहे. आता तू मला विशू किंवा अनिशू असं काहीही म्हणलीस तरी पण चालेल. पण तुझं नाव काय आहे?" मग मी त्याला माझं नाव सांगितलं. मला म्हणाला, "किती छान नाव आहे तुझं, रेश्मा." मी म्हटलं, "त्यात काय एवढं? नावच तर आहे." बोलता बोलता कधी मला झोप लागली, मला देखील समजलंच नाही. प्रवास करत असताना रस्ता खूपच खराब होता. त्यामुळे सतत खड्डे जाणवत होते आणि त्या खड्ड्यामुळे निशांतला माझा आणि निशांतचा स्पर्श जाणवत होता. मी साडीवरच होते. त्याचा पाय हळुवारपणे माझ्या साडीच्या आत चालला होता. मला पण ते थोडं थोडं जाणवतच होतं. समजत पण होतं. पण मी त्या गोष्टीचा आनंद घेत होते. मी त्याला अडवलं नाही. त्याचा हात माझ्या पोटावर हळूपणे फिरत होता. खिडकीमधून येणारी थंड अशी हवेची झुळूक आणि त्याचा तो स्पर्श जणू काही स्वर्गच. इतक्या दिवसानंतर कोणी परपुरुषाने मला असा स्पर्श केला होता आणि तो निशांत होता. जो माझ्या इतक्या जवळ, इतक्या कमी काळामध्ये तो माझ्या इतक्या जवळ आला होता. रात्रीची वेळ होती. त्यामुळे गाडीमध्ये संपूर्ण अंधार होता. निशांत थोडंसं खाली वाकला आणि माझ्या पोटावर किस करू लागला. आता तर असं वाटत होतं, की मी मोठ्याने ओरडू की काय? इतका आनंद मला झाला होता. मी पूर्णपणे ओलीचिंब झाले होते. त्यानंतर आम्ही गाडीमध्येच सगळं काही करून बसलो. आमचं सीट मागे होतं. त्यामुळे आमच्याकडे कोणीच लक्ष द्यायला नव्हतं. लक्ष देण्याइतकं कोणी तिथं जवळ पण नव्हतं. इतक्या दिवसानंतर मला तो आनंद मिळाला होता, जो मला निशांतने दिला होता. मी निशांतला सगळं सांगितलं. थोड्या वेळानेच मी त्याला माझा भूतकाळ सांगितला. सगळं काही म्हणजेच माझं लग्न मोडलं. माझे वडील गेले. सगळं काही मी त्याला सांगितलं होतं. माझं बोलणं त्याने शांतपणे ऐकून घेतलं. खूपच समजूतदार होता तो. मग मीच त्याला सांगितलं, "निशांत, या नात्याला आपण काहीतरी वेगळं नाव देऊयात का? मला असं चालणार नाही. आपण लग्न करूया का? म्हणजे आपण नवरा-बायको होऊ. ते पण हक्काचे आणि कायमचे." माझा विचार त्याला पटला. तो मला म्हणाला, "अगं वेडे, मी तर तुला पहिल्यांदा बघितल्यावरच तुझ्या प्रेमात पडलो होतो. माझंही या जगात कोणी असं म्हणावं तसं नाही. मी लहानपणापासूनच अनाथ आश्रमामध्ये वाढलेला मुलगा आहे. त्यामुळे मला स्वतःचे असे नातेवाईक कोणीच माहीत नाही." काही दिवसांनी मी त्याला आजीकडे घेऊन गेले आणि आम्ही दोघांनी आजीच्या आशीर्वादाने मंदिरामध्ये जाऊन लग्न केलं. आता एक प्रवास आणि त्या प्रवासात भेटलेली व्यक्ती, त्यानंतरचा जीवनसाथी, इथपर्यंत प्रवास खरंच खूपच वेगळा होता. तर मित्रांनो, आजची ही स्टोरी, ही गोष्ट इथेच संपते आहे. कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हो, आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल, तर प्लीज, प्लीज, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा नवीन कथेमध्ये.